नमस्कार मित्रांनो. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल अर्ज कसा भरायचा याबद्दलची मी आज डिटेल तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारची माहिती सांगणार आहे. तर याचं अर्ज भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन आलेलं आहे. तर डायरेक्ट तुम्ही काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे. प्ले स्टोअरवरती नारी शक्ती दूत असं टाईप करायचं. ते टाईप केल्यानंतर ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरनं लॉग इन करायचं. मोबाईल नंबर टाकून OTP टाकून लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे आणि महिलांची योजना केलेले अर्ज असे 3 विंडो दिसतील. त्यामध्ये वरती टच करायचं मुख्यमंत्री आणि इथे त्यानंतर अर्ज भरायचा ऑप्शन येईल. महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे मराठीमध्ये तुम्हाला भरायची आहे माहिती. तसंच खाली जे काही माहिती येईल ती माहिती भरायची. जन्मदिनांक, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जिल्हा वगैरे, गाव, ग्रामपंचायत तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियामध्ये ग्रामपंचायत येते, नगरपंचायत का नगरपालिका हे ते नमूद करायचं. म्हणजे त्या गावाचं नाव किंवा त्या शहराचं नाव, पिनकोड टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा, आधार क्रमांक टाकायचा आणि इथे खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही आहात येथे नाही म्हणायचं. नाहीतर घेत असाल तर तुम्ही यासाठी पात्र नसता. वैवाहिक स्थिती वगैरे टाकायचं. बँकेचं पूर्ण डिटेल्स भरायचे. याच्यामध्ये तुम्हाला जो आधार कार्डशी लिंक जी बँक आहे ती इथं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का हे विचारता आहे, ते होय म्हणायचं. आणि इथे जी काही खाली कागदपत्रे लागतात अपलोड करायची. आधार कार्ड हे कंपल्सरी आहे. डोमासाईल, जर डोमासाईल तुमच्याकडे नसेल तर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला एक या तिन्हीपैकी एक लागतं आहे. उत्पन्न दाखला आणि तुमचं जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची काही गरज नाही. अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला त्या ॲपवरतीच मिळेल. बँक पासबुक अपलोड करायचं आणि महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीची कागदपत्रे, म्हणजे तुम्ही परराज्यातील नसल्यामुळं काय प्रॉब्लेम नाही येणार. आणि सबमिट करून टाकायचं. ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाईल.